नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्र, मार्च महिना आला आणि मार्च महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली। आता मार्च महिन्याची 10-11 तारीख आली तरी सुद्धा राज्य सरकारच्या प्रशासनाच्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन आलेली नाहीये। तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की त्या ठिकाणी नोटिफिकेशन आल्याशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत। आपण ही संबंधित विभागाशी चर्चा केली असता, विचारणा केली असता, तर त्यांच्याकडून सुद्धा चांगला असा प्रतिसाद येत नाहीत। तर हे पैसे लेट येण्याची कारण सुद्धा आम्ही विचारलं की सर प्रत्येक वर्षी बघा, मी त्यांना विचारलं सर प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये पैसे वितरण होण्यास विलंब का लागतो, काय अडचण आहे? या अगोदर मी तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की सर यावेळेस वितरणासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये, तुमचे पैसे 5-6 तारखेपर्यंत यायला पाहिजे, पण तसं काही झालं नाहीये। पुन्हा तुम्हाला विचारलं असता, तुम्ही सांगताय की सर अद्याप आमच्याकडे कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये, आम्हाला वरून कोणत्याही प्रकारचा आदेश नाहीये। तर मग नेमका हा प्रकार काय? म्हणजे तुम्हालाही कळत नाही की पैसे कधी जमा होणार, मग आम्हाला कधी कळणार आणि लाभार्थ्यांना कधी समजणार काही मार्च महिन्याचे पैसे कधी जमा होणार? असं नाहीये सर, तुम्ही आम्हाला जे काही असेल ते आम्हाला स्पष्टपणे सांगा, म्हणजे तो मेसेज आम्ही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू आणि लाभार्थ्यांना स्पष्टपणे जाणीव होईल की बाबा पैसे लेट येणार आहेत, काही काळजी करायचं कारण नाही। नुसतं प्रश्न विचार म्हणजे त्यांच्या भावना दुखावल्यासारखं होतात। तर त्यांच्या माध्यमातून असं माहिती कळेल की हे पैसे हे मार्च महिन्याचे लेट येण्याचं कारण असं की सर्व विभागांना पैसे पुरवावे लागतात। सर्व विभागाला ज्या काही योजना असतात तो निधी त्यांना पुरवावा लागतो, त्यामुळे आपल्या विभागाला सुद्धा तो निधी उपलब्ध होण्यास विलंब निर्माण होतो। त्याचबरोबर म्हणजे शासनाला सर्व विभागांना पैसे वाटायचे असतात आर्थिक वर्षाचा शेवट असल्या कारणाने, त्यामुळे आपला विभाग सुद्धा त्याच विभागातला असल्या कारणाने आपल्याला सुद्धा पैसे लेट येतात। त्याचबरोबर सर्व विभागाच्या ज्या ज्या काही योजना असतात त्यांचे ऑडिट चालू असतं, सर्व लेखाजोखा त्यांना रेडी करायचा असतो, पैशाची कमतरता असते, अशा सर्व गोष्टी असल्या कारणाने पैसे तुम्हाला लेट येऊ शकतात। त्याचबरोबर जर समजा एखाद्या विभागाला पैसे कमी पडत असेल तर दुसऱ्या विभागाकडून ते पैसे कशा पद्धतीने उभं होतील, किंवा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने पुढील नवीन वर्षासाठी आर्थिक तरतूद करावी लागते, बजेटमधून पैसे मंजूर करून घ्यावे लागतात आणि मग तो पैसा मंजूर करून घेत असताना या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो, म्हणून मार्च महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लेट येतील किंवा लेट येत आहेत। त्यामुळे मार्च महिन्याचे पैसे लांबणीवर जातात का, असा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। परंतु मित्रांनो, राज्य सरकार आणि प्रशासनाला एक विनंती असेल की तुमचं जे काही असेल ते स्पष्टपणे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये टाका की या कारणामुळे पैसे लेट येतात, किंवा तुम्ही अंदाजे एक तारीख, असंही तुम्ही भरपूर वेगवेगळ्या तारखा देता आणि तारखा पुढे ढकलतायत। ठीक आहे, तुमचं 4-5 दिवस जर लेट होत असेल तर 8 दिवसाची तारीख टाका, पण तारीख मात्र टाका, म्हणजे माझा दिव्यांग बांधव, निराधार बांधव किंवा विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती हे निश्चिंत राहतील। म्हणजे ते त्यांना जो प्रश्न पडतो की पैसे कधी येणार, कारण त्यांनाही खर्च असतो आणि त्या खर्चाचं पूर्ण बजेट हे तुम्ही देत असलेल्या 2,500, तुम्ही देत असलेल्या 1,500 रुपयावरती अपेक्षित असतो। त्यामुळे जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा। तर मित्रांनो, आपण सुद्धा त्या विभागाशी किंवा त्या लोकांशी वारंवार चर्चा करतो की सर पैसे मंजूर करा, पैसे वाटप करण्यासाठी काहीतरी हालचाली करा, कारण हे पैसे लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, अशा पद्धतीने वरच्या स्तरावरती मिळालेली माहिती तुमच्यासमोर ठेवलेली आहे। ज्यावेळेस हे पैसे मंजूर होण्यासंदर्भात अधिकृत माहिती येईल ती तुमच्यासमोर ठेवली जाणार। लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, मार्च महिना आला, तर याविषयी थोडक्यात माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। सदर माहिती सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।